जेव्हा गोकुळामध्ये येऊन पोहोचले, नंद बाबांना स्वागत केलं. अक्रूराचं भोजन झालं, विश्रांती झाली. काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण मुखातून शब्द निघत नाहीयेत. नंद बाबा ने जानला आणि अक्रूरजी ला विचारला, अक्रूरजी आप कुछ कहना चाहते हो लेकिन कह नहीं पा रहे हो, बताइए क्या बात है दिल में, क्या छुपा कर रख रहे हो. नंदराज, बात है लेकिन बताऊं कैसे. मैं जब से गोकुल आ चुका हूं, देख रहा हूं यहाँ हर कोई कन्हैया से कितना प्यार करता है, दाऊ से कितना प्यार करता है, मैं कैसे बता सकता हूं. नंद बाबा कहते हैं, अक्रूर बताओ. तो ठीक है सुनो नंद बाबा, लेकिन दिल पे पत्थर रख कर सुनो. जिस कृष्ण से तुम इतना प्यार करते हो, इतना दुल्हार करते हो, वास्तव में ये कृष्ण तुम्हारी संतान है ही नहीं, ये किसी और की संतान है. वसुदेव और देवकी की संतान है, तुम्हारा बच्चा नहीं है ये. नंद बाबाच्या पायाची माती सरकली. अरे अक्रूर, तेरी मती मारी गई है, पागल हो चुका है तुम. जानता नहीं है यशोदा ने इसे जन्म दिया है, मैंने अंगुली पकड़कर चलना सिखाया, एक एक बातें करना सिखाई, और तुम कहते हो कि ये मेरी संतान नहीं है, ये मेरा बालक है, अपना बालक है. नहीं महाराज, मैं जो कह रहा हूं वही सत्य बात है. अष्टमीच्या दिवसाची घटना पूर्ण सांगितली आणि मग नंद बाबा रडायला लागले. अक्रूरला हात जोडतात, अक्रूर तूने ये बात मुझसे कही सो कही, लेकिन ये बात कन्हैया की मैया से, नंद रानी से मत कहिएगा, वो ये सुन नहीं पाएगी. सांगतच होते, परंतु यशोदा मैया कवाडाच्या आड उभा राहून ही सगळी घटना ऐकत होती. डोळ्यातून अश्रू प्रवाह चालू होता. मन व्याकुळ झालेलं होतं. ज्या कृष्णाला एवढा दुल्हार केला, एवढं प्रेम केलं, लहानाचं मोठं केलं, छातीचं दूध पाजून वाढवलं, आणि ते पोरगं आपलं नाहीये. धक्का बसला आईला, धक्का बसला. तेवढ्यामध्ये बालकृष्ण बाहेरून आले, आईच्या कमरेला विळखी मारली. मैया मैया, जोरण की भूख लगी है, मैया कुछ खाने को दो ना, मैया कुछ खाने को दो ना. माखन मिश्रीची वाटी घेतली, कन्हैयाला मांडीवर बसवलं, एक घास भरवला आणि कन्हैयाच्या मुखात घातला. कन्हैया मोठ्या प्रेमानं आपल्या आईच्या हातानं माखन मिश्री खातात. दुसरा घास खाल्ला आणि तिसरा घास भरवत असताना यशोदेचा हात थरथर कापायला लागला. माय विचार करते, माझ्या लेकराला हा अक्रूर घेऊन जाण्यासाठी आलाय. आज माझ्या हातानं मी खाऊ घालते, पण उद्या याला कोण खाऊ घालेल, कोण माखन मिश्री देईल, कोण याचे हट्ट पुरवेल, कोण याचे लढे पुरवेल. माय थरथर थरथर हात कापतो आईचा. नेत्रातून अश्रूचा प्रवाह व्हायला लागला. कन्हैयानं आईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं, आपल्या छोट्या छोट्या बोटानं पाणी पुसलं आणि आईला म्हणतो, माँ क्यों रोती हो माँ? देख, कई दिनों से मैंने चोरी की नहीं है माँ, कोई उद्यम किया नहीं है, कोई अपराध किया नहीं है, माँ क्यों रो रही हो? माँ बोली, लाला तू चोरी करता है मैं इसलिए नहीं रोती, तू उद्यम करता है इसलिए नहीं रोती लाला. माँ फिर क्यों रोती है बताओ ना. बोले, बेटा हो सके तो इस माँ को कभी भूलना नहीं, मुझसे जो गलती हुई है कभी वो भूल जाना लाला. माँ तूने क्या गलती की है? बेटा कई बार तेरा कान पकड़ा है, तुझे डांटा है, तुझे पीटा तक है मैंने, हो सके तो उस बात को भूल जाना. अरे मैया, माँ की डांट बच्चे के लिए शिक्षा बन जाती है. मैं कब का भूल चुका हूं, तुम भी भूल जाना. यशोदा मैया कहती है, लाला
एक बार मैंने तुझे उखल को बांध दिया था, हो सके तो उस बात को भी भूल जाना। अब लाला रोने लगे और रोते रोते कन्हैया कहने लगे, मैया मैं हर बात को भूल सकता हूँ लेकिन उस बात को भूल नहीं सकता, क्योंकि तू जानती नहीं है मैं कोई आम इंसान, आम बच्चा नहीं हूँ। मैं दुनिया का मालिक हूँ, मैं ब्रह्म हूँ, मैं परमात्मा हूँ और मुझ ब्रह्म को बांधने की शक्ति किसी और में दुनिया में नहीं है। अकेली तू ही मैया है जिसने मुझ ब्रह्म को बांध लिया है। मुझ ब्रह्म को कैसे भूल सकता हूं मैं। कन्हैया रडता, ताई रडते, रात्र निघून गेली। कन्हैया तुला माहितीये हे अक्रूर काका तुला घेण्यासाठी आलेत मथुरेत जायला। आई मग मी जाईल ना मथुरेला, उद्या जाईल, परवा वापस येईल। आई सांगते, बाळा तू जाऊ शकतो पण येऊ नहीं शकत। का? का आई? अरे मला आई आई म्हणू नको। बेटा मुझे माँ माँ मत कहना, मैं तुम्हारी माँ हूं ही नहीं। तुम्हारी माँ तो मथुरा में है, देवकी मैया, मैं तुम्हारी मैया नहीं हूं। कन्हैयाचे डोळे पुन्हा भरून आले। मैया ऐसा मत कहना कभी। इस दुनिया में मेरी एक ही माँ है और उस माँ का नाम है जशोदा मैया। मुझे किसी ने भी कहा कि लाला तेरी मैया का नाम क्या है, तो मैं दुनिया वाले को तुम्हारा ही नाम बताऊंगा। मैया मुझे और मैया नहीं चाहिए, बस तू ही मेरी मैया है। बोलता बोलता प्रातःकाळ झाली। आईनं मंगल स्नान घातलं। गावामध्ये बातमी पसरली, जिकडे तिकडे सगळे रडायला लागले आणि कन्हैया सगळ्यांना समजवता समजवता राधाजीला समजवण्याकरता यमुनेच्या काठावर गेला। यमुनेच्या काठावर श्री राधा राणी रोदन करत होत्या। राधा, अरे ओ राधा सुनती हो, देखो कौन आया है तुमसे मिलने के लिए। राधे ने पाहिलं, कौन? क्यों लाला, क्यों आए हो? हमने सुना है आप जा रहे हो। हाँ जाना तो पड़ेगा। राधा जी कहती है, जब तुम्हें जाना ही था, अरे जब तुम्हें जाना ही था तो क्यों लिया आने का नाम। शान दे दूंगी तुम्हें जब लिया जाने का नाम। हम आपको जाने नहीं देंगे। लाला बोले, मैया अरे राधा मुझे जाना पड़ेगा। फिर यहाँ क्यों आए हो? बोले तुम्हें कुछ देने के लिए और तुमसे कुछ लेने के लिए। क्या देना चाहते हो? मेरे पास तो कुछ है ही नहीं आपको जो दे सकूं। एक दिल था वो भी आपने चुरा लिया है। मेरे पास कुछ भी नहीं है सिवाय प्राणा के। प्राण है। जा रहे हो तो जाओ कन्हैया, लेकिन कितना रहम करके जाओ। दिल तो पहले ही ले चुके हो, साथ प्राणों को भी लेते जाओ। इस शरीर में पड़े पड़े प्राण क्या करेंगे, कन्हैया लेकर चले जाना। कन्हैया कहते हैं, अरे राधा मैं प्राण की बात नहीं कर रहा हूँ। जब मैं चला जाऊंगा तो मेरे लिए कभी रोना नहीं, तुम्हारी आंखों के आंसू मुझे देना। कन्हैया तुम जाने के बाद तुम्हारी याद में रोना यही तो सहारा होगा हमारा। ये कैसे हो सकता है? बोले ये तो देना पड़ेगा। बोले ठीक है, लेकिन एक ही आंख के आंसू दूंगी, एक तो मुझे लगना ही चाहिए रोने के लिए, एक तो आंसू रहने दीजिए। राधाजीने एका डोळ्यातले अश्रू पुसले। जगात असं कोणीच नाहीये की कायम रडायचं असेल तर एकाच डोळ्यानं रडेल, एका डोळ्यानं रडणार नाही, असं होणं शक्य नाहीये। श्री राधा राणी एकाच डोळ्यानं रडतात। एका डोळ्यातलं अश्रू कन्हैयाला दिले। कन्हैयानं विशुद्ध प्रेमाची निशाणी बासुरी राधाजीला दिली। सगळ्या गोपिकांना समजून सांगितलं। रथामध्ये येऊन बसले। दाऊ भैया आले। एका रथात नंद बाबा, एका रथात पिंड्या सुरभ्या मर्जा वाकड्या तोत्रे हेही निघाले कृष्णासोबत मथुरेला। सगळ्या गोपिका
रस्त्यावरती जेव्हा आल्या, रथाच्या पुढे आडव्या झाल्या, तेव्हा कन्हैयानं सांगितलं, गोपिकांनो, तुम्ही जर असं अडवून धरलं तर मला पुढे जायला त्रास होईल, कन्हैयाला त्रास होऊ नये, आपल्याला झाला तरी चालतो. म्हणून सगळ्या गोपिका बाजूला झाल्या, कन्हैयाला रस्ता दिला आणि कन्हैया गोकुळातून निघाले. कन्हैया गेल्याच्या नंतर गोकुळात फक्त एकच ऋतू शिल्लक राहिला, तो म्हणजे वर्षा ऋतू. निस दिन बरसत नैन हमारे, जब से शाम सिधारे. कन्हैया मथुरेत जाऊन पोहोचले आणि मथुरेत कंसानं स्वागत केलं. आणि स्वागत केल्याच्या नंतर रात्री विश्राम झाला, जेवण झालं, कळू दिलं नाही मारण्याकरता आणलंय म्हणून. प्रातःकाळी सगळे मुलं उठले, स्नान संध्या वंदन केलं. कृष्ण दाऊ भैयानं नंद बाबाला प्रणाम केला, बाबा आम्हाला नगर पाहायचंय. बाबा म्हटले, जा नगर पाहायला, पण जास्त उदम करू नका. सगळ्या मुलांना घेऊन कृष्ण आणि बलराम मथुरा शहर पाहायला निघाले. खेड्यातले पोरं शहरात गेले तर बिल्डिंगी पाहायला लागले. अरे किती उंच बिल्डिंगी पहा, अरे किती. शहरातल्या काही स्त्रिया एकत्रित झाल्या, अरे म्हणे कृष्ण आला, गोकुळातला कृष्ण आला, त्याला लोणी खूप आवडतं. सगळ्या स्त्रियांना लोणी घेतलं, दही घेतलं, दूध घेतलं. आता कसं द्यायचं कृष्णाला? त्या माडीवरती गेल्या आणि येणाऱ्या टोळीकडे पाहिलं, लोण्याचे गोळे केले आणि टोळीवर फेकले. पेंद्यानं पाहिलं, कृष्णा चेंडू. कृष्ण म्हणले कॅच घेतली. तो चेंडू नव्हता, तो लोण्याचा गोळा होता. आणि लोण्याचा गोळा घेतला आणि लोण्याचा गोळा खायला लागले. आणि लोण्याचा गोळा, अरे कृष्णा, आपल्याकडे तर लोणी चोरून खावं लागतं, इथं आयतं मिळतं. कृष्ण म्हणले, पोट भरून खा, काय खायचं ते खा, पोट भरून खा. आणि मग मात्र सगळेचे सगळे लोणी खायला लागले. आहा, सगळ्यांचे पोट भरले, कपडे भरले. आणि कपडे भरल्यावर सगळे म्हणले, कृष्णा आता कपडे भरलेत, आता काय करायचं? कृष्ण म्हटले, थोडं थांबा, पाहू कोणी येतं का काय. तेवढ्यात एक धोबी आला, परीठ, भली मोठी कपड्याची थप्पी घेऊन आला. आणि कपड्याची थप्पी घेऊन आल्याच्या नंतर त्याला बोललो, इकडे बोलवलं, दे कपडे आम्हाला. आणि सांगितलं, राजाचे कपडे आहेत, कंसाचे कपडे आहेत. कृष्ण म्हणजे आमच्या मामाचे कपडे आहेत, तर मामाने अजून घेतलेच नाही, कमीत कमी मामाचे तरी गरज आहे. धोबी देत नव्हता. एक चाटा मारला कृष्णानं, तर दाम परम मम, एका चाटात धोबी खतमच झाला. सगळे लोक म्हणजे, अरे पोरग शक्तिशाली दिसत. सगळ्यांनी कपडे घेतले. आता छोटे छोटे मुलं होते, मोठ्या माणसाचे कपडे त्यांना कसे येणार? कुर्ता घातला, चड्डी घालायचं कामच नाही. इजार घातली तर शर्ट घालायचं काम नाही. एवढे मोठे मोठे कपडे. टेलर कडे नेले, टेलर कमी करून द्या, टेलरने कमी करून दिले. कट 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 2-4 मिनिटात जिकडे तिकडे. आणि सगळ्यांनी कपडे घातले, धनुष्यभंग केला. पुढे भगवान श्रीकृष्ण मल्ल आखाड्यामध्ये गेले. आणि मल्ल आखाड्यात गेल्याच्या नंतर सगळ्यांनी कृष्णाला नमस्कार केला. प्रत्येकाला कृष्ण वेगवेगळे दिसतात. मल्लानाम स्निर्नुर्नाम नरवरः स्त्रीनाम स्मरो ऋतुमान गोपानाम सजनो शताम शतिभुजाम शास्त्रा स्वपित्रो शिशुः मृत्युर्भुजपतेर्विराट विदुषाम तत्वं परम योगिनाम वृष्णीनाम परदेवतेति विदितोरंगम गतस्साग्रजः. भगवान जेव्हा आले, पहिलवानांना वज्रापेक्षा कठोर दिसायला लागले. सामान्य लोकाला नररत्न दिसायला लागले. स्त्रियांना मूर्तिमान कामदेव दिसतायत. गोपांना अप्त, दुष्टांना राजांना शासन करणारा, माता पित्यांना मुलगा, कंसाला मृत्यू, अज्ञानी लोकांना बालक दिसतो, योग्यांना परमतत्व, वृष्णी वंशीयांना श्रेष्ठ देव दिसतो. प्रत्येकांना वेगवेगळा दिसतो. जिसकी रही भावना जैसी, प्रभु मूर्त तिन देखही तैसी. भगवान परमात्मा प्रत्येकाला वेगवेगळ्या रसामध्ये दिसू लागले. जो ज्या रसात असेल त्याला त्या रसात. इथं 9 प्रकारच्या रसाचं वर्णन या श्लोकामध्ये.
कोणाला रौद्र रसात दिसतात, पहिलवानाला कठोर वज्रासारखे रौद्र रस, सामान्य लोकाला अद्भुत रस, स्त्रियांना शृंगार रस, गोपांना हास्यरस, राजांना वीररस, माता पित्यांना वात्सल्य रस, कंसाला भयानक रस, अज्ञानी लोकांना बिभत्स रस. प्रत्येकांना भगवान परमात्मा वेगवेगळ्या रसात दर्शन देत होते, वेगवेगळ्या रसात. परंतु जे भक्त होते त्यांना भगवान परमात्मा हा शेवटचा 10वा रस आहे, 9 रसाच्या पुढचा भक्तिरस. आणि खरं जर दर्शन घ्यायचं कृष्णाचं तर भक्ती रसामध्ये घ्या, 9 रसात घेण्यापेक्षा 10व्या रसामध्ये भक्ती रसात. जे निष्ठावान भक्त आहेत त्यांना भगवान परमात्म्याचं 10व्या रसामध्ये दर्शन झालं. कंस मोठ्याने ओरडला, शल तू शल, शानोर मुष्टिक कहां मरे पडे हो. शल तू शल धावत आले, चानोर मुष्टिक धावत आले. एकाने कृष्णाला पकडलं, एकाने बलरामाला पकडलं. कृष्णाने शल तो शल चानोर मुष्टिकचा वध केला, एक छलांग लावली, मामा पाय लागो, मामाचा पाय पकडला, सिंहासनाच्या खाली ओढलं, मामाच्या छातीवर बसले कंस. मामाच्या छातीमध्ये एक मुष्टी प्रहार केला आणि एका मुष्टी प्रहारामध्ये कंस मामा गतप्राण झाला. बोले गोपाल कृष्ण भगवान की. कंसाच्या 2 बायका होत्या हस्ती प्राप्ती. रडत रडत बापाकडे गेल्या, जरासंघाकडे. इकडे कृष्णाने उग्रसेनाला राज्य दिलं, आपल्या माता पित्यांची सुटका बंदीशाळेतून केली, त्यांची सांत्वना केली, त्यांच्या जवळ थांबले. सोबत आलेले लेकरं बाळ सगळे गोकुळामध्ये पाठवून दिले नंदबाबा समवेत. आणि कृष्ण मथुरेला आई बाबा पाशी राहायला लागले, वसुदेव आणि देवकी पाशी. जरासंघाचं आक्रमण व्हायला लागलं म्हणून भगवान कृष्णानं काही यादवांना घेतलं रात्रीच्या रात्री. आणि या जरासंघापासून लपण्यासाठी भगवान कृष्ण गुजरात मध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर एका बेटावर सुंदर सोन्याचं नगर उभा करून त्या ठिकाणचे राजा होऊन तिथे राहायला लागले. बोले द्वारिकाधीश भगवान की. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. आता कृष्ण राजा झाले, आता सगळं काही अनुकूल झालं, आता एकच कमी आहे, लग्न. पण